सुक्या मच्छीचे सगळेच प्रकार काही बनवता येत नाही. त्यातलीच ही एक वाकटी सुकवलेली मच्छी. तर बऱ्याच दिवसापासून घेऊन अशीच घरामध्ये ठेवली होती, पण बनवता येत नसल्यामुळे ती अशीच पडून राहिली होती. तर आज म्हटलं की चला थोडंसं बनवून बघूया कशी लागते. तर वाकटी मच्छीला मी आधी भाजून घेतली आणि भाजल्यामुळे त्याच्यावरची जी बारीक-बारीक खवले वगैरे जे असतात, तर ते सगळे निघून जातात. छान अशी मच्छी भाजल्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये या टोपामध्ये मी उकळतं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे मच्छीचे असे तुकडे करून घ्यायचे. तर ही जी वाकटी मच्छी आहे कट करताना तिच्या पोटाकडचा भाग आणि तोंडाकडचा भाग मी काढून टाकलेला आहे आणि व्यवस्थित ही मच्छी साधारणपणे 4 ते 5 मिनिटासाठी उकळत्या पाण्यामध्ये ठेवून द्यायची. त्यामुळे या मच्छीवरची सगळी जी धूळ वगैरे असेल किंवा मग माती वगैरे असेल तर ती सगळी निघून जाते. तर आता ही मच्छी मी बटाटा घालून करणार आहे त्याचा रस्सा. त्यासाठी मी इथे वाटण करते. वाटणामध्ये कांदा, खोबरं, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं अर्धा चमचा जिरं घातलेले आणि हा मसाला व्यवस्थित वाटून तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि आपल्या घरामध्ये जो घरगुती मसाला आहे तो मसाला साधारणपणे सव्वा चमचा घातला आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेतला. मसाला परतल्यानंतर यामध्ये बटाट्याच्या ज्या मोठ्या-मोठ्या फोडी केलेल्या आहेत त्या आणि वाकटी मच्छीचे तुकडे यामध्ये घालून घेतले. वाकटी मच्छी पाण्यामध्ये घालून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आणि मगच घालायची. व्यवस्थित हे आता मसाल्यामध्ये परतून घेऊया आणि छान असं मसाल्याचं पाणी घालून ही मच्छी शिजत ठेवूया आपण. तर बटाटा पूर्णपणे असा शिजला पाहिजे. मग हे आपण गॅस बंद करणार आहोत. यामध्ये थोडंसं आमसूल किंवा चिंचेचा तुकडा घालू शकता, पण यामध्ये मी टोमॅटो घातल्यामुळे ते दोन्हीही मी वापरलेले नाहीये. चवीनुसार मीठ घालून बटाटा छान असा शिजेपर्यंत आपल्याला हे उकळवून घ्यायचंय आणि गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर वाकटी मच्छी मस्तपैकी टेस्टी लागते.